तारकर्ली मधल्या अथांग समुद्रात भर्रकन सूर मारायचा, समुद्राच्या तळाशी जाऊन तिथली निळाई पाहायची, समुद्राच्या गाभ्यातला हा सुंदर ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा, या सगळ्यामध्ये स्कुबा डायव्हरची महत्वाची भूमिका। असे अनेक स्कुबा डायव्हर मालवणात आहेत, पण हर्षला मांजरेकर या तरुणीनं स्कुबा डायव्हिंग मध्ये उडी घेत करिअरची वेगळी वाट निवडली आहे। सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंग सुरू झाल्यावर थोड्याच काळात ते लोकप्रिय झालं। देश विदेशातल्या पर्यटकांची पावलं इथं वळू लागली, त्यामुळे मालवणमधले बरेच तरुण स्कुबा डायव्हिंगकडे करिअर म्हणून पाहू लागले। मुली मात्र समुद्र तळाशी जायला धजावत नव्हत्या, पण हर्षलानं ते धाडस दाखवलं आणि ती आता तारकर्ली मधल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेते। ती 100 फूट खोलीपर्यंत डायव्हिंग करते। सांगितलं की मला असं स्कुबा डायव्हिंगच्या क्षेत्रात जायचं आहे, तर माझ्या वडिलांनी बघितलं की या ठिकाणी तारकर्लीमध्ये स्कुबा डायव्हिंगची ट्रेनिंग देतात। तर मी आता हा कोर्स करून मला आता 1 महिना होत आला आहे आणि मी आता जवळजवळ 100 फूटपर्यंत पाण्याच्या खाली जाऊ शकते ना। आता मी फक्त 100 फूटपर्यंत जाते, त्याच्यानंतर अजून 100 मीटरपर्यंतच पण जायचं आहे, काय कोर्सेस ते पण मला कंप्लीट करायचे आणि जायचं आहे पुढे। सिंधुदुर्ग जिल्हा हा स्कुबा डायव्हिंगमध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे। सिंधुदुर्गातील स्कुबा डायव्हिंग या उपक्रमामुळे पर्यटकांना कमीत कमी पैशामध्ये समुद्राखालील जीवन बघता येत आहे, त्यामुळे भविष्यात स्कुबा डायव्हिंगमध्ये व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत। येथील स्थानिकांना स्कुबा डायव्हिंगचं प्रशिक्षण घेता यावं, यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मालवणातील तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारण्यात आलं। या स्कुबा डायव्हिंगच्या अभ्यासक्रमाला जो 2 लाख रुपयांचा खर्च येतो, तो स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 50,000 आणण्यात आलाय। यामध्ये स्थानिक मच्छीमार कुटुंबातल्या 20 जणांची निवड करण्यात आली, त्यामध्ये हर्षलाचा समावेश आहे। समुद्राशी सलगी आणि लहानपणापासूनच पोहण्याची आवड यामुळे हर्षलाचा इथपर्यंतचा प्रवास सोपा होता। तिचा आत्मविश्वास आणि शारीरिक कष्ट करण्याची तयारी, कारण स्कुबा डायव्हिंगमध्ये ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटीज करता, डायव्हिंग करता, स्विमिंग करता, वेगवेगळे जे प्रशिक्षण घेतात, त्याला खरंच तुम्हाला फिजिकली तरी स्ट्रॉंग राहिलंच पाहिजे आणि त्याचबरोबर मेंटली पण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे। आणि तिचं आज वय 18-19 वर्ष आहे आणि ह्या कमी वयामध्ये तिनं तो जो मेंटल आणि फिजिकल कणखरपणा दाखवलेला आहे तो नक्कीच जबरदस्त आहे। माझी मुलगी हर्षाली प्रफुल्ल मांजरेकर, हिला पहिल्यापासून पोहण्याची व समुद्राची तिला आवड असल्यामुळे आम्ही तिला स्विमिंगसाठी पाठवलं। स्विमिंगमध्ये चांगलं ती स्विमिंग करून तिची एक इच्छा होती की मी मास्टर स्कुबा डायव्हिंग कोर्स करावा म्हणून, आणि त्याप्रमाणे तिला त्या ह्याच्यामध्ये प्रशिक्षणामध्ये पास होऊन ती आता मास्टर स्कुबा डायव्हिंग करते। आणि तिचं पुढचं असं आहे की तिला इन्स्ट्रक्टर बनायचं आहे पुढे। तर तिला जेवढं आम्हाला मोठा अभिमान आहे की आमची मुलगी या गावातून एक सामान्य कुटुंबातून पुढे चालली आहे, त्याला आम्ही सपोर्ट आमचा आहे तिला। हर्षलाच्या रूपानं कोकणाला पहिली महिला स्कुबा डायव्हर मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर मुलींसाठी नव्या करिअर वाटांसाठीची ही प्रेरणा ठरणार आहे। समुद्राखालचं जग पाहण्याचं धाडस हर्षालीने करून दाखवलंय। हर्षाली ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे, त्यामुळे तिचं धाडस हे निश्चितच कौतुकास्पद आहे। तिचा हा आदर्श इतरही महिलांनी घेण्याची गरज आहे। कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।